गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम संतोष मांडे, युअर बिझनेस कोच, लाईफ कोच आणि फार्मा ट्रेनर. आजचा मेन विषय लक्षात आहे की MRने पर डे जे काही तुम्ही प्लॅनिंग करता, पर डे, पर मंथ किंवा 3 क्वार्टरमध्ये किंवा इयरली, हे प्लॅनिंग करावं तरी कसं. त्या कंपनी, ज्या कंपनी तुम्ही आहात त्या कंपनीमध्ये प्लॅनिंग करावं तरी कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. भरपूर कंपन्यांना हा विषय माहितीच नाही की MR लोकांनी नक्की प्लॅनिंग कसं करावं. ते काय म्हणतात की बाबा फक्त आपण डॉक्टर लिस्ट काढली भरपूर झालं. नाही आहे. डॉक्टर लिस्टवर जर भरपूर काम होत असतं तर साहेब तुमची कंपनी आज लाखो करोडमध्ये खेळली असते आणि तो तुम्ही प्रकार करत नाही, त्यामध्ये बारकाव्याने जात नाही. तो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, MR हे तुमच्याकडे फक्त जॉबसाठी येत असतात. तुम्ही त्यांना दिशा दिली पाहिजे, तुम्ही त्यांना एम दिलं पाहिजे की बाबा काम कसं करायचं. त्यांना जर सेल्स माहीत असतात तर त्यांनी कंपनी टाकली असत्या. ते तुमच्याकडे जॉबला येतात. तर जॉबला येत असतील तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने शिकवत आहात आणि तुमची कंपनी वाढवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना एम, ध्येय किंवा जे काही तुमचं व्हिजन असेल ते तुम्ही कसं प्रेझेंट करता. ह्या गोष्टीतून तुमच्या डॉक्युमेंट थ्रू आधी मी भरपूर लोकांवर विश्वास ठेवायचो की तुम्ही कम्प्युटरात जे काम करता ते फार चांगलं आहे. परंतु ह्या सरासरी 3 महिने झाले मी कोणाला 2 महिने झाले सरासरी व्हिडिओ बनवून नाही. ह्या गोष्टीने एक पक्क लक्षात आले, जे काही बाहेर फिरून आले, भरपूर कंपन्यांबरोबर काम करतो त्या गोष्ट लक्षात आली की नाही, लिखाण मस्ट आहे. MRकडून किंवा तुमच्या कंपनीमध्ये जे कोणी एम्प्लॉई असो त्याच्याकडून तुम्ही लिखाण करून घ्या. हा कंपनीसाठी व्हिडिओ आहे आणि हा MRसाठी व्हिडिओ आहे. पहिला विषय, MRने पर मंथ असो किंवा पर डे असो प्लॅनिंग कसं करावं, हा कंपनीसाठी विषय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. बारकाईने थोडा एका लक्षात घ्या, थोडा व्हिडिओ मोठा होते परंतु बारकाईने समजून घ्या तुम्हाला नक्की कोणत्या पद्धतीने काम करते. पहिला विषय, डॉक्टर लिस्ट. तुमची डॉक्टर लिस्ट डिपेंड ऑन युअर कस्टमर. कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना MRने हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला कस्टमर कोण आहे. तुम्ही म्हणताल आमचा GP कस्टमर आहे. GP हा लक्षात घ्या, थोडंसं मी कोणाच्या ह्याच्याविषयी शिरत नाही, परंतु GP हा जो विषय आहे तो तुम्हाला फार मोठा श्रीमंत बनवू शकत नाही. एक त्यांचं लिमिटेशन आहे, त्या लिमिटपर्यंत ते प्रोडक्ट लिहू शकतात. परंतु तुम्ही जेव्हा कन्सल्टंटला हात घालचाल तेव्हा तुम्ही कन्सल्टंटमध्ये त्यामध्ये कोण पेडिट्रिक, ऑर्थोगायनॅक जे काही स्पेशलिटी आहे आपली, डिपेंड ऑन युअर कंपनी, त्या स्पेशलिटी जेवढं तुम्ही फोकस करचाल तेवढं उत्तम राहील. ते MRसाठी आणि कंपनीसाठी. सरासरी डॉक्टर लिस्ट ही सरासरी 150 ते 200 डॉक्टरची लिस्ट असली पाहिजे. 210 सरासरी आपण म्हणून चालू, 210, 150 किंवा 200 डॉक्टरची लिस्ट तुमची असली पाहिजे. पहिला पॉईंट. आणि ही लिस्ट तुमच्या वहीमध्ये, तुमच्या कंपनीची जी काही डायरी आहे किंवा तुमची कंपनीची काही फाईल आहे त्याच्यामध्ये तुमचं मेन्शन असलं पाहिजे पर डे, आणि ते फाईल तुमच्याबरोबर कंटिन्यू असली पाहिजे. ह्या फाईलविषयी आपण बोलतो. लक्षात घ्या. तर त्यातली पहिला विषय येतो तुमची कमीत कमी 150 किंवा 200 डॉक्टर लोकांची सरासरी लिस्ट हे होईल तुमची एक 3-4 पानाची. पहिला विषय. दुसरा विषय, तुमचे पर जे काही महिन्यातील सरासरी आपण दिवस काढले तर 30 दिवस असतात. 30 दिवसातले सरासरी आपण 4 दिवस सुट्टी असते, रविवारी सुट्टी असते, राहिले खाली 26 दिवस. त्यातले आपण निम्मे करू की धरून चला एका डॉक्टरचा कॉल तुम्ही 2 वेळा करता, सगळं धरू. काही लोक 3 वेळा करतात, काही लोक 4 वेळा करतात. डिपेंड ऑन युअर कस्टमर लिस्ट कशी काम करतात त्या पद्धतीनं. परंतु आम्ही जेव्हा कुठल्याही कंपनीत काम करतो, पहिली गोष्ट 13 रूट आम्ही फाईल करून घेतो. 13 रूट जेव्हा फाईल करतो तर 13 रूटमध्ये तुमचे 150 डॉक्टर बसले पाहिजेत. पर डे सरासरी 12 किंवा 13 कॉल येतात. पण आमच्या कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना मी 15 कॉल प्लस 5 कॉल आम्ही एक्स्ट्रा अजून करतो. सरासरी 20 कॉलची लिस्ट आमची सरासरी असते. डिपेंड ऑन युअर कंपनी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करू शकता. पण 13 रूटवर. आता 13 रूटचं प्लॅनिंग हे तुमचं पूर्ण वाईजली म्हणजे हुशारीने केलं पाहिजे. लक्षात घ्या. 13 रूट जेव्हा तुम्ही काढता नक्की तुमचे कोणते रूट आहेत, हेडक्वार्टरमध्ये किती काम करता, हेडक्वार्टरच्या बाहेर आपण इंटरियरला फोकस केला तर कसे काम करता. कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना इंटरियरला हे कायमस्वरूपी महिन्यातून 8 दिवस तरी काम चाललंच पाहिजे. महिन्यातून. हेडक्वार्टर हा आपला बालेकिल्ला आहे आणि आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आपण मजबूत असलं पाहिजे आणि त्यासाठी तिथे वेळ द्यावा लागेल. हे स्पेसिफिक गोष्ट आहे. आणि भरपूर कंपन्यामध्ये, काही माझ्याही कंपनीमध्ये लक्षात घ्या, माझ्या जे काही 66 कंपनी आहेत मी बघतो हेडक्वार्टरला काम नाही सर कोणाचंच. आणि जर तुमच्या हेडक्वार्टरमध्ये तुमचं काम नसेल तर याचा अर्थ असा की तुमचा बालेकिल्ला मजबूत नाही. म्हणून दरवेळेस तुमची 0तून सुरुवात होते पर मंथ. मग पर मंथ जर तुमची 0तून सुरुवात होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं हेडक्वार्टरमध्ये काम नाही, तुमचं इंटेरियरला वर्क आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं GPवर वर्क आहे. आणि GPवर वर्क असेल तर तुमची कंपनी किंवा ॲज अ MR म्हणून तुम्ही कधीही श्रीमंत बनू शकत नाही. आणि श्रीमंत बनण्यासाठी किंवा ब्रँड MR बनण्यासाठी या गोष्टीवर फोकस करायला लागली की तुमची स्पेशालिटी कोण आहे. तेही 13 रूटमध्ये जे काही तुम्ही 13 रूट बनवत आहात ते किती तुम्ही वाईजली, म्हणजे आपण वाईजली शब्द हा मुद्दाम वापरतो सर. लक्षात घ्या. या ठिकाणी वाईजली म्हणजे हुशारीने तुम्ही काम फार करायचं आहे. ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 13 रूटमध्ये तुमचं 3 प्रकारचे कस्टमर त्यामध्ये पाहिजे. धरून चला आज मी उदाहरण देतो की आज मी धरून चला की बाबा मी पुण्यातून धरून चला हडपसरला चाललो आहे. गृहीत धरू आपण एक रूट घेतोय. तर त्या एका रूटमध्ये सरासरी 15 डॉक्टर लिस्ट असली पाहिजे. 15 डॉक्टरमध्ये तुमच्या कंपनीचे जे काही तुमचा कंपनीचा कन्सेप्ट असेल, कंपनीचा कन्सेप्ट नसेल तर कंपनीचा कन्सेप्ट विचारा. प्रत्येक कंपनीमध्ये असतो, नसेल तर आम्हाला विचार, आम्ही तुम्हाला सांगून कन्सेप्ट कसा लावायचा असतो. तर त्याचे 3 डॉक्टर असलं पाहिजे. कारण कन्सेप्ट हा फक्त कंपनीच्या ग्रोथसाठी असतो, फक्त कंपनीच्या ग्रोथसाठी. पिक्चर क्लिअर करतो मला. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, दुसरा मी पॉईंट घेतला आहे स्कीम. डॉक्टरांना काही स्कीम लागते त्याचे फक्त 2 डॉक्टर घ्यायचे आहेत. कन्सेप्टचे डॉक्टर 3 असले पाहिजे. हीच
13-39 सरासरी मी 42 डॉक्टर पकडतो, तर तुमच्या कंपनीमध्ये 13-39 रूट 39 डॉक्टर हे तुमच्या कंपनीसाठी काम करणार आहेत. अशा पद्धतीचा कन्सेप्ट तुमच्याकडे असला पाहिजे, पहिला विषय. दुसरा विषय स्कीम घेतला आपण, स्कीमसाठी तुमच्याकडे पर रूटला तुमचे 2 डॉक्टर असले पाहिजे. म्हणजे सरासरी आपण 13 रूट केले तर 13-26 डॉक्टर तुमच्याकडे असले पाहिजेत. पिक्चर क्लिअर आहे. त्याच्या पुढचा विषय येतो लक्षात घ्या की डे वाईज जी काय तुमची लिस्ट असेल लक्षात घ्या. सरासरी 2 तुला आपण कन्सिडर झालं, स्कीम झाली, आणि दुसरा येतो व्हीआयपी डॉक्टर. व्हीआयपी डॉक्टर आपण ह्या ठिकाणी लिहिलं आहे. तर व्हीआयपी डॉक्टर म्हणजे कोण, की जे डॉक्टर तुमच्या कंपनीसाठी व्हीआयपी आहेत. तुम्ही त्याला काहीतरी एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी करत असता, पैशाची नाही. आमच्या कोणत्याही कंपनीमध्ये पैसा आम्ही दिला जात नाही, तरी आमची कंपनी लाखो करोडमध्ये खेळते. तुमच्या कंपनीमध्ये पैसा देत असेल तर समजून घ्या एमआर लोक हो, तुम्हाला तुमची कंपनी पीसीडी चेहरा बनवत आहे, तुमचं करिअर बर्बाद होत आहे. पिक्चर क्लिअर असावा. जर कंपनी पैसा देत असेल तरीही देऊ नका. त्या ठिकाणी तुम्ही फार स्पेसिफिक राहावं लक्षात घ्या साहेब, कारण तुमच्या हेडक्वार्टरमध्ये तुम्ही आहात. तुम्हाला एक सरासरी 150-200 डॉक्टर हळूहळू ओळखायला सुरुवात करतात, आणि त्याच डॉक्टरमध्ये तुम्ही तुमचा चेहरा पीसीडी करून टाकला तर मला सांगा तुम्ही पुढे जाणार कुठं परत. राहिला विषय डॉक्टर पैसे घेतात का न घेतात हा नंतरचा प्रश्न लक्षात घ्या. जर ते घेत असतील तरीही तुम्ही न देता जर तुम्ही इथिकली होता तर डॉक्टर तुमच्याकडे बघण्याचा नजरिया बदलेल. आणि ह्या गोष्टीवर फोकस ठेवा. कंपनीला पैसा द्यायचाच आहे, परंतु तुम्ही न देता जर काम केलं, जर तुम्ही थोडा बरे सेल प्लस मायनस यार, पण कंपनीच्या प्रॉफिटसाठी जर काम करता कंपनी तुम्हाला नाही करणार. आजकाल फंड आहे मार्केट लक्षात घ्या की एमआर लोक काढण्याचा. तुम्ही इथिकली काम करा, तुमची कंपनी तुम्हाला नाही करणार साहेब. पिक्चर क्लिअर असावा. आमच्याही कंपनीमध्ये आम्ही काम करतो, तर इथिकली काम करा. आता व्हीआयपी डॉक्टरचा विषय येतो. व्हीआयपी डॉक्टर म्हणजे काय, तर हे व्हीआयपी डॉक्टर फक्त 2 असले पाहिजे प्रत्येक रूटला, आणि हे व्हीआयपी डॉक्टर तुमच्या कंपनीचा सेल वाढवण्यासाठी मदत करतात. ही लोक तुम्हाला निवडायचे लक्षात घ्या. कन्सेप्टचं असावं, कन्सेप्ट झाल्यानंतर स्कीम असेल, स्कीमनंतर व्हीआयपी डॉक्टर. हे 13 रूट तुमचे तयार करायचे. पर 13 रूटमध्ये तुमचे हे 3, 2 आणि 2 म्हणजे सरासरी 7 डॉक्टर हे तुमचे फिक्स पाहिजेत 15 कॉलपैकी लक्षात घ्या. ओके, हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट येतो लक्षात घ्या, तुमचे सॅम्पल किंवा इनपुट. तुमचे सॅम्पल तुम्ही कसं ठेवता किंवा इनपुट कसे देता, जे काही तुमचे छोटे मोठे गिफ्ट असतील कंपनी थ्रू लक्षात घ्या. ओके, तर ते गिफ्ट तुम्ही कसे देता, सॅम्पल कसे देता, हे तुमच्या बॅगमध्ये तुम्ही व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे. जसं की तुम्ही बॅग हा उल्लेख मुद्दाम केला लक्षात घ्या की भरपूर एमआर लोकांच्या बॅग ह्या सॅकसारखे आहेत, आणि त्याच्यामध्ये भरपूर मटेरियल बसत आहे. फक्त व्हिज्युअल बसतात, तुमचे 2-4 पॅम्पलेट बसतात बस, किंवा तुमचा जेवणाचा डब्बा, ह्याच्याबद्दल काही बसत नाही. नाही साहेब, कंपनीने थोड्याशा बॅगा मोठ्या घ्या. मार्केटला सॅम्पलची गरज आहे, इनपुटची गरज आहे, तर तुमच्या जे काही तुमचा कंपनीचा प्लॅन असेल त्या पद्धतीने नियोजन करा. हे फार काळाची गरज आहे, सॅम्पल तुम्हाला द्यावी लागतील. पहिला विषय. दुसरा विषय, आता जसं की चौथा पॉईंट येतो लक्षात घ्या की पर मंथ वाईज तुमचा रूट प्लॅन व्यवस्थित असला पाहिजे. पर डे वाईज, पर 3 मंथ आपण म्हणून त्याला किंवा क्वार्टर म्हणून लक्षात घ्या. तर तुमचे रूट कसे पडलेत, त्याचं डे वाईज टार्गेट कसं प्लॅन केलं आहे, आणि अचिव्हमेंट प्लॅन त्याचा काय आहे, ह्या विषयी आपण चौथा पॉईंट मारतो लक्षात घ्या. इयरली, मंथली, 3 मंथली, पर डे. ओके, हा नक्की तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे. अचिव्हमेंट प्लॅन असला पाहिजे लक्षात घ्या साहेब. जेव्हा तुम्ही डॉक्टर लिस्ट तुमची फायनल करत असता तीच खरा मेन कंपनीचा पाय आहे. आणि जर डॉक्टर लिस्ट तुमची चुकीची भरली तर नक्कीच तुमच्या कंपनीमध्ये सेल. आज भरपूर पर डे कोण ना कोणतरी वेगवेगळ्या कंपनीचा फोनच येत राहत असतो लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये एक मेन बेसिक पॉईंट येतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त कस्टमर. लक्षात घ्या, कस्टमरचे एक डेफिनेशन सहज सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. कस्टमर म्हणजे काय, कस्टमर म्हणजे माझ्या प्रगतीसाठी आणि माझ्या यशासाठी मी ज्याच्यावर अवलंबून आहे तो म्हणजे कस्टमर. कंपनीचा कस्टमर एमआर आहे, एमआरचा कस्टमर डॉक्टर आहे. ही सेरीज थोडं बारकाईने समजून घ्या. कंपनीचा डायरेक्ट कस्टमर हा डॉक्टर नाही आहे, पेशंट आहे लक्षात घ्या. तर तुम्ही सेरीज ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ कंपनी ओनर म्हणून तुम्हाला एमआरही काम तेवढंच करायचं आहे, तुमचा पेशंटवर काम करायचं आहे, तुमच्या डॉक्टरही काम करायचं आहे. परंतु एमआरने कायमस्वरूपी तुमच्या कस्टमर म्हणजे त्याच्या डॉक्टरवर फोकस करायचं आहे. तर त्याची लिस्ट तुम्हाला बारकाईने जर बनवता नाही आली ना, ती जर चुकीची बनली ना, तुम्ही कितीही पळा साहेब, रिझल्ट नाही येणार तुम्हाला. स्पेसिफिक गोष्ट समजून घ्या, तुमचा कस्टमर हा तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या यशासाठी सर्व काही आहे. आणि जर सर्व काही असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि या महत्त्वासाठी तुमच्याकडे जी डॉक्टर आहे, कोणीही असू दे लक्षात, डॉक्टर तो स्पेसिफिक असला पाहिजे. त्याचा पूर्णपणे क्रायटेरिया बनवा. खाली आपण पॉईंट टाकले लक्षात घ्या, RCPA. तर तो RCPA बनवायचा कसा असतो. RCPA म्हणजे भरपूर लोक म्हणतात की सर रिटेल केमिस्ट प्रिस्क्रिप्शन ऑडिट. आता तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये जाता, तिथून फक्त ऑडिट काढता की बाबा हे डॉक्टर हे 4 प्रोडक्ट लिहितो, बस सर्वे संपला. ह्याला एवढं महत्त्व आहे का, नाही, याच्यापेक्षाही 10 पट मोठं महत्त्व आहे. पिक्चर क्लिअर करतो की RCPA म्हणजे काय. तर RCPA म्हणजे रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. रिअल कस्टमर म्हणजे तुमचा खरा कस्टमर कोण. 150 डॉक्टरपैकी तुम्ही एक सरासरी एक 40 ते 42 किंवा 50 डॉक्टर XYZ तुमची काही इच्छा असेल ते डॉक्टर स्पेसिफिक नेमा आणि त्याच डॉक्टरवर तुमचा RCPA करा. ना की 150 डॉक्टरवर RCPA करण्यात काही मजा नाही काय. हां, सुरुवातीला करावं लागतो भाग वेगळा,
लक्षात घ्या. परंतु एकदा काही 2-3 महिने होऊन गेल्यानंतर तेवढेच 42 किंवा 50 डॉक्टर फोकस करा आणि तेच डॉक्टर लोक तुमच्या कंपनीसाठी लॉंग टर्मसाठी तयार करा. एखाद्या कंपनीसाठी एखाद्या हेडक्वार्टरमध्ये जर काम करायचं असेल तर त्या कंपनीच्या हेडक्वार्टरसाठी फक्त सरासरी लक्षात घ्या 30 डॉक्टरांची गरज असते, फक्त 30 लोकांची. आपण 42 पकडतोय, प्लस मायनस चालतं. म्हणजे काय की बाबा ह्या महिन्यामध्ये 10 डॉक्टरांनी धंदा दिला नाही तर ते दुसरे 10 लोक देतील, त्याच्या पुढच्या मध्ये ह्या डॉक्टर 10 लोकांनी धंदा दिला नाही तर दुसरे 10 लोक देतील. अशी 40-42 लोक सरासरी 50 लोकांची जुळणी करून ठेवा आणि ह्याच 50 लोकांवर तुमचं काम करायचं. आता राहिला विषय RCPAचा म्हणजे काय, रिअल कस्टमर. हे जे 50 लोक आहेत ना किंवा 42 लोक आहेत ना, दॅट इज द रिअल कस्टमर. आणि ह्याच रिअल कस्टमरबरोबर काय करायचं आहे, रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट, समोरच्या कस्टमरचं पर्सनल ऑडिट करायचं आहे. आता त्यामध्ये हा पॉईंट येतो की बाबा 1%, 2% सरासरी आपण धरून चालू प्रोडक्ट. डॉक्टर तुम्ही सांगतो म्हणून प्रोडक्ट घेत नसतो, लक्षात घ्या. त्याची गरज काय पहिली शोधली पाहिजे आणि त्याची लॉंग टर्मची गरज काय ती पण शोधली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या डॉक्टरच्या गरज आणि समस्येवर सर्वात मोठं कामकाज करता तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये फार मोठी ग्रोथ चालू होते. तुमचा प्रॉब्लेम एक आहे लक्षात घ्या की मी भरपूर कंपन्यांबरोबर काम करताना एक ऑब्झर्वेशन आलं की लोकांच्या नीडवर ते काम करत नाहीत. ओनर लोक स्वतःची 30 तारखेला किंवा या लोकांची सॅलरी करणं असेल किंवा स्वतःला काहीतरी एक वस्तू घ्यायची म्हणा, त्या कारणासाठी ते काम करतात कंपनीमध्ये. स्वतःच्या कंपनीमध्ये तुमचं एम, व्हिजन, मिशन किंवा तुमचे व्हॅल्यूज काही तयार नसतील तर कंपनी कशी वाढणार यार. कंपनी वाढण्यासाठी तुम्हाला तुमचा RCPA दॅट इज द डॉक्टर लिस्ट, त्याच्यानंतर MR, ह्या गोष्टीवर तुम्हाला स्पेसिफिक काम करावं लागणार आहे. स्पेसिफिक, फार स्पेसिफिक करायला. पर डॉक्टर तुम्हाला पक्की हिस्ट्री पाहिजे की नक्की डॉक्टरला काय पाहिजे, कशा पद्धतीने. तुम्ही म्हणाल पैसा पाहिजे, पैसा नाही असं आहे मार्केटला. मी आज काम करत नाही, गेले सरासरी 5 ते 6 वर्ष झालं मी पूर्णपणे कंपनी चालवून हे काम करतोय. आज मी असंच बोलत नाही लक्षात की कंपनीमध्ये पैसा लागत नाही. पैसा लागतो फक्त कंपनी वाढण्यासाठी, कस्टमरसाठी नाही. कस्टमरसाठी अजिबात पैसा लागत नाही. एकदम म्हणजे एकदम फिक्स वाक्य लक्षात घ्या की ब्रँड बिल्ड करायचा असतो. बिझनेस बिल्ड करण्यासाठी काम करू नका, कंपनी ओनर हो. ब्रँड बिल्डअप करा, बिझनेस बिल्डअप करू नका. आपोआप सगळं बाकीचं कामकाज होतं. तुमचा फक्त माइंडसेट त्या पद्धतीने पाहिजे. पहिला विषय. आता आपला RCPAचा विषय चालला आहे. तर RCPA म्हणजे रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. असे कमीत कमी त्याची 5-6 पानाचं तयार करा, RCPA तयार करा पर डॉक्टरचा. त्यामध्ये प्रोडक्ट हा 1% आहे, 1% फक्त प्रोडक्ट आहे. आज तुमच्याकडे प्रोडक्ट इनोव्हेटिव्ह नाही आहे कुठलाही, लक्षात घ्या. तर तुम्ही प्रोडक्टवर काय फार मोठं भर देत आहे. हां, तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असेल, फर्स्ट टाईम इंडिया लॉन्चिंग असेल, तुमचा R&D असेल तर मान्य आहे मला, तुमची मोठी कंपनी ठीक आहे. आम्ही छोट्या कंपनीसाठी काम करतो. तर आमच्या कंपनीमध्ये हा प्रॉब्लेम आहे आमचा की आमच्याकडे कुठलाही स्पेसिफिक प्रोडक्ट असा नाही आहे की बाबा तो फर्स्ट टाईम इंडिया लॉन्चिंग आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी त्यात इनोव्हेटिव्ह काही काम केलं नाही. रेग्युलर प्रोडक्ट्स आहेत. न्यू पॅरा, ॲस्ट्रोली पॅरा आहे. दुसरी गोष्ट धरून चला कप सिरप आहे, असं मल्टीव्हिटॅमिन आहे किंवा क्रीम आहे, जनरल प्रोडक्ट आहे सगळे आपले. याच्यामध्ये 2 गोष्टी करतात. एक, जर तुमच्याकडे इनोव्हेशन नसेल, लक्षात घ्या बिझनेस हा 2 पद्धतीने मोठा होतो. एक, तुमच्याकडे इनोव्हेशन काही नवीन नसेल तर मार्केटिंग. जर तुमच्या कंपनीमध्ये इनोव्हेशन मोठं असेल तर तुम्ही इनोव्हेशनच्या बाजून जावा. मार्केटिंग फार कमी प्रमाणात करण्याची गरज आहे, सफिशियंट आहे सर. आणि जर तसं नसेल तर मार्केटिंग मोठं करा, इनोव्हेशन ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऑप्शन आहेत आपल्याकडं. ह्या 2 गोष्टींनी फक्त बिझनेस तुमचा बिल्डअप मोठा होतो. तर RCPAचा आपला विषय चालला आहे. RCPA करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 पानाचं एक बुक तयार करा. पर डॉक्टर बुक म्हणा किंवा त्याला आपण काय पण म्हणून त्याला फाईल म्हणू आपण त्याला. पर डॉक्टर तुमच्याकडे फाईल रेडी असली पाहिजे. दॅट इज द RCPA. कंपनी वाढण्यासाठी RCPA फार मस्ट आहे साहेब. सर्वे केल्याशिवाय आपण साधं लग्नसुद्धा करत नाही. सर्वे केल्याशिवाय आपण एखादा शर्टसुद्धा घेत नाही. सर्वे केल्याशिवाय आपण साधं एक शूज घेत नाही. तर सर्वे न करता आपण डॉक्टर कसा घेऊ शकतो यार. आपली कंपनी वाढवायची आहे. सर्वे न करता आपण MR सुद्धा घेत नाही सर. हे काय नक्की पद्धत आहे आपली. आपण सर्वे न करता आपण कसं शक्य आहे आपल्या लिस्टमध्ये डॉक्टर घेणं. दॅट इज RCPA. फार इम्पॉर्टंट आहे, रिअल कस्टमर पर्सनल ऑडिट. तर हा झाला 6वा पॉईंट. 7वा पॉईंट लक्षात घ्या की न्यू एरिया डेव्हलपमेंट लिस्ट. आणि भरपूर कंपनीमध्ये हा प्रकारच नाही सर. कोणता नक्की एरिया डेव्हलप करायचा आहे, याबार नवीन टाकायचा हा माझा मुद्दा नाही आहे. त्याच हेडक्वार्टरमध्ये तुमचं नवीन लिस्ट जी काय तुमची एरिया डेव्हलप करायचं आहे त्याची लिस्ट आहे का तुमच्याकडे. आता एरिया डेव्हलप होतच असतो, लक्षात घ्या. प्रत्येक कुठलंही शहर घ्या, कुठली सिटी घ्या, तालुका घ्या, ह्याच्यामध्ये कोणता गाव वस्ती वाढतच असतं कायमस्वरूपी. एरिया वाढत असतो, तालुका वस्ती काय ना काही वाढत असतं, लक्षात घ्या. तुमच्याकडे काय आहे. जर तुमच्या कंपनीमध्ये एरिया लिस्ट हे पर मंथ करायचं काम, असं नाही की वर्षानं करायचं आहे. नो नो नो, पर मंथ करायचं आपलं काम हे, लक्षात घ्या. प्रत्येक एरियामध्ये कोण ना कोणते नवीन डॉक्टर येतच असतो, काही ना काही घटना घडत असतात. तर तुमच्याकडे त्या पद्धतीनं तुमच्या डॉक्टरची CBC असला पाहिजे. दॅट इज द कस्टमर बिझनेस कॅटेगरी तुमची फाईल नसली पाहिजे. आणि कस्टमर बिझनेस कॅटेगरी ज्याची फाईल नसते त्याला नवीन एरिया डेव्हलप झालेला हे लगेच कळतं, लक्षात घ्या. थोडं पुढे जाऊया. ब्रँड प्रोडक्ट प्रमोशन लिस्ट. मी नेहमी म्हणतो, लक्षात घ्या की ब्रँड प्रोडक्ट हाच कंपनीचा एक सरासरी तुमच्याकडे 10-15 प्रोडक्ट आहे, त्याचा एक प्रोडक्ट हा तुमचा ब्रँड असला पाहिजे. आणि तो ब्रँड प्रोडक्ट तुम्ही एक 5-7 वर्षांनी सरासरी तो प्रोडक्ट तुमचा 25 कोटी 40 कोटी सरासरी विकला पाहिजे. आणि मोठ्या कंपनीची गरज आहे, असंच नाही बोलत मी, लक्षात घ्या. आज माझ्याकडे कमीत कमी मोठ्या कंपनी 7 ते 8 कंपनी आहेत की सर मला ह्या एरियामध्ये हा प्रोडक्ट पाहिजे.
मिळू शकतो का तुमच्या कंपनीचा? आम्ही घ्यायला तयार आहे सर, 25 कोटी 40 कोटी आम्ही द्यायला तयार आहे. रिअल आहे सर हे. आणि आपल्या छोट्या कंपनीकडे प्रोडक्टच नाही सर. सेल करणं हा कंपनीचा धंदाच नसावा. धंदा असावा ब्रँड करणं, जे की 5-7 वर्षामध्ये तुम्ही एक्सपायरी एखादा ब्रँड प्रोडक्ट तयार करणं आणि मोठ्या कंपनी विकून टाकणं, महाग दुसरा लगे प्रोडक्ट चिटकवणं, तिसरा प्रोडक्ट लगे महागणं, चौथा प्रोडक्ट करणं. ब्रँड बनवण्याची फॅक्टरी आपल्याकडे असली पाहिजे साहेब. आणि ह्या ब्रँड प्रोडक्टवर तुमच्या कंपनी, आणि ही खरा ओनरचा नफा आहे, पिक्चर क्लिअर करतो. ब्रँड प्रोडक्ट दररोजच्या सेलमध्ये महिन्याने जे काही सेल मिळतो ना, त्यातनं कंपनीनं कधीही नफा काढू नये. काही गरज नाही साहेब, ते कंपनी वाढवण्यासाठी पैसे सोडून द्या. ब्रँड प्रोडक्ट मागे जो पैसा मिळतो तो खरा ओनरचा पैसा आहे. ब्रँड, मी नेहमी म्हणतो की कंपनी वाढवण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, तुमचा प्रोडक्ट हा ब्रँड बनवणं, आणि दुसरा विषय तुमची कंपनी पुढच्या पिढीत नेऊन देणं. मग ब्रँड प्रोडक्ट लिस्ट, प्रमोशन लिस्ट, तुमच्या ब्रँड प्रोडक्टचं प्रमोशन लिस्ट जी असते त्यामध्ये तुमचे नक्की डॉक्टर किती आहेत, त्याच्यामध्ये तुमची नक्की डॉक्टर लिस्ट किती आहे, ही फक्त ओनरसाठी करायचं काम आहे. ओनरनं ही गोष्ट बळजबरीनं तुमच्या MR कोडनं करून घेण्याची गरज आहे. लक्षात घ्या, MR प्लॅनिंग हिथं स्टार्ट होतं, ब्रँड प्रोडक्टपासूनच. बाकीच्या गोष्टी नंतर आहे सर. पहिलं ब्रँड प्रोडक्ट. ब्रँड प्रोडक्ट हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट कंपनीचा कन्सेप्ट तेवढाच महत्त्वाचा आहे. का तर कंपनी बनवण्यासाठी कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे, तोही इथिकली असावा. आणि पुढं गोष्ट येतो की चॉईस प्रोडक्ट लिस्ट. हा विषय येतो MRसाठी. चॉईस प्रोडक्ट लिस्ट. तुमच्या कंपनीमध्ये जर तुमचा MR एखादा काम करत असेल तर त्याला त्याची काहीतरी चॉईस द्या. त्याला काहीतरी 2-4 प्रोडक्ट द्या सर. तू बाबा हे किती प्रोडक्ट विकू शकतो सांग, आणि हे 2-4 प्रोडक्ट तू विकलं तर तुला एवढा इन्सेंटिव्ह मिळेल. ही गोष्ट एकदम क्लिअर करा. MR बर्डन टाकू नका यार. मार्केटला आज तेवढं सोपं नाही राहिलं की एक पहिला काळ होता आमच्या काळामध्ये, एक 10-20 वर्षापूर्वी सर आम्ही सहज काम करायचो. आज ती कंडिशन नाही आहे. तर MR लोकांना तुम्ही काय करा, चॉईस द्या. ते लोक त्या पद्धतीने कामकाज करतील. आज प्रत्येकाची लक्षात घ्या, उदाहरण घेऊ आपण, एक उदाहरण घेऊ आपण की आज प्रत्येकालाच एकच बिस्किट नाही आवडेल, प्रत्येकाला पार्ले आवडेल अशी घटना नाही आहे. आज प्रत्येकाला ओरिओ आवडेल अशी घटना नाही आहे. प्रत्येकालाच आपण धरून चालू गुड्डे आवडेल अशी घटना नाही आहे. प्रत्येकाची चॉईस अलग अलग आहे. तसं सेम तुमचे काही 10-15 प्रोडक्ट आहेत ना, त्यातनं प्रत्येक MRला सांगायचं तुझे 2 कोणतेही प्रोडक्ट आहे बाबा, आणि ह्या 2 प्रोडक्टवर तू फार मोठं काम कर, तुला इन्सेंटिव्ह ह्या 2 प्रोडक्टसाठी तू म्हणेल तेवढा इन्सेंटिव्ह. किती विकणार सांग, तू काम कर. याचा फायदा काय होतो तसं सांगतो तुम्हाला. तुमच्या कंपनीमध्ये कोणताही प्रोडक्ट एक्सपायर होत नाही. आता प्रत्येक MR समान पद्धतीने कामकाज करतो चॉईस प्रोडक्टवर. त्यामुळे काय होतं, तुमच्या कंपनीमध्ये 1% सुद्धा तुमची एक्सपायरी निघत नाही. एक बेसिक लॉ आहे सगळा. असं ह्या गोष्टी फार मोठं काम करा. आणि MRकडून चॉईस प्रोडक्ट लिस्ट तुम्ही त्या पद्धतीने तयार करून घ्या. 10वा पॉईंट येतो न्यू स्पेशालिटी डॉक्टर लिस्ट. न्यू स्पेशालिटी डॉक्टर लिस्ट तुमच्याकडे कोणते आहे, जे काही तुमचे कन्सल्ट निवडता त्याच्यामध्ये स्पेशलिटी डॉक्टर लिस्ट हे कमीत कमी तुमच्याकडे 30 ते 32 डॉक्टर लिस्ट असते पाहिजे. हे 30 ते 32 लोक हेच तुमच्या कंपनीसाठी फार मोठं काम करतील. जर तुमच्या कंपनीसाठी तुमचा कस्टमर काम करत नाही, तो पैसे घेऊन काम करत असेल, तुमची कंपनी इथिकल नाही आहे. इथिकल म्हणजे काय तर लक्षात घ्या की इथिकल म्हणजे तुमच्या कंपनीत 60 ते 70% नफा राहायला पाहिजे. त्यासाठी तुमच्यासाठी तुमचे कस्टमर तुमच्यासाठी लॉयल पाहिजेत. आणि लॉयल कस्टमरच मोठा धंदा देऊ शकतात, मोठा प्रॉफिट करू शकतात. हा बेसिक फंड आहे, लक्षात घ्या. न्यू स्पेशल डॉक्टर लिस्ट. आणि लास्ट पॉईंट येतो दिस मंथ टार्गेट लिस्ट. ह्या महिन्याची टार्गेट लिस्ट काय, तुमच्या ह्या महिन्यामध्ये तुझं टार्गेट काय आहे आणि त्याची लिस्ट काय बनवली की बाबा कोणत्या 20-30 डॉक्टरांना आम्ही फोकस करणार आहे, कोणत्या पद्धतीने त्याच्यावर कामकाज करणार आहे. एक सरासरी एक 10 ते 11 मुद्दे, 9 मुद्दे ह्या 9 मुद्द्यावर तुम्ही सर्वात मोठं कामकाज केलं पाहिजे. आणि हेच 9 मुद्दे तुम्हाला मोठे करतात. MRने प्लॅनिंग करताना हे 9 मुद्दे फार बारकाईने लक्ष द्यायचे. तुम्हाला नाही या गोष्टी समजल्या यातल्या तर कंपनी ओनरला किंवा तुमच्या मॅनेजरला विचारा. ती लोक तुम्हाला फार स्पेसिफिक सांगतील की कशा पद्धतीने काम करतात. आणि यामध्ये MRचा पैसा दडलेला आहे. प्लॅनिंग इज मस्ट. प्लॅनिंग जर नाही केलं तर लक्षात घ्या तुम्ही संपून जाल. बिझनेस जर मोठा करायचा असेल तर त्यासाठी प्लॅनिंग घेतलं पाहिजे. प्लॅनिंग बरोबर तुम्ही एम घेतलं पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी जर बेसिक ठरवलं ना साहेब, MRला ब्रँड MR बनण्यासाठी कोण रोखू शकत नाही. आणि राहिला विषय ब्रँड MRची व्हॅल्यू पण सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, आज कमीत कमी मार्केटला बेसिक आहे, लक्षात घ्या 60 ते 70 हजार बेसिक आहे त्याचं पेमेंट. हे ब्रँड MRची व्हॅल्यू आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही. आणि हे प्लॅनिंग त्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. याच्यावर थोडं बारकाईने का, जर आपण दोन एखाद्या जॉबसाठी आपण किती तयारी करतो, सेम त्या पद्धतीने आपण पर मंथचा आपला जॉब जाऊ शकतो. ह्या भीतीपोटी आपण वैयक्तिक आपली तयारी केली तर काय बिघडलं, काय त्या कंपनीला लागायचं, आपणच आपलं प्लॅनिंग तयार करू. काही लागले तर फोन करा आम्हाला, आम्ही तयार आहे सर. तेही फ्रीमध्ये सल्ला देतो MR लोकांना मी. तर तुम्ही ह्या पद्धतीने कामकाज करा. एक 9 पॉईंटवर बारकाईने फोकस करा. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही ना काही नवीन चांगल्या गोष्टी शिकूया. थँक्यू.